हॅलो स्टुडंट्स, आता आपण पाहतोय नववी कविता उजाड उघडे माळ रान ही. कवयित्री आहेत ललिता गादगे. तर आता आपण कवयित्री आणि त्यांचा परिचय या ठिकाणी पाहत आहोत. ललिता गादगे, जन्म आहे 1954. प्रसिद्ध कवयित्री. फसवी क्षितिजे, अग्निजळ, संवेदन इत्यादी कविता संग्रह, आयुष्याच्या काठाकाठाने, दुःख आणि अश्रू, प्राजक्ताची फुले आणि दाह हे कथासंग्रह, नाळबंधाची कहाणी, खिडकीतलं आभाळ हे ललित गद्य प्रसिद्ध. तर प्रस्तुत कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे? प्रस्तुत कवितेत कवयित्रीने वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्ग सौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे. तर या ठिकाणी वसंत ऋतू आला की निसर्ग सौंदर्याने मोहरतो आणि वसंत ऋतूच्या आगमनामुळं जे सृष्टीमध्ये बदल होतात तर ते सगळे बदल मनोवेधक शब्दामध्ये या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. तर आपण पाहिलं तर मराठी ऋतू आहेत 6. तर त्याच्यापैकी वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. तर वसंत ऋतूमध्ये आपण पाहतो की आपण वेगवेगळे सण या ठिकाणी साजरे केले जातात. त्याच्यापैकी वसंत ऋतूमध्ये गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती आणि वसंत पंचमी असे सण साजरे केले जातात. तर वसंत ऋतूमध्ये आपण पाहतो की वसंत ऋतूमध्ये सर्व सृष्टी ही हिरवीगार दिसत असते आणि सृष्टीमध्ये एक प्रकारचं चैतन्य त्या ठिकाणी दिसत असतं. तर आता आपण कविता पाहतोय. स्वागत करण्या वसंत ऋतूचे, रंग उधळले दिशा दिशांना, भगभगीत रखरखीत म्हणजे कोरड बेरड. तर कोरड आणि बेरड. स्वागत करण्या वसंत ऋतूचे, रंग उधळले दिशा दिशांना, बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराना. तर स्वागत करण्या वसंत ऋतूचे, रंग उधळले दिशा दिशांना म्हणजे वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी दिशा दिशांमध्ये रंग उधळलेले आहेत. म्हणजे पहा, फुलांचे रंग वेगवेगळे असतात. जसं आपण पाहतो पिवळ्या रंगाची फुलं असतात, लाल रंगाची फुलं असतात. तर तशा प्रकारे वेगवेगळे रंग, पानांचा हिरवा रंग, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या दिशामध्ये वेगवेगळे रंग या ठिकाणी दिसत आहेत. बेरड कोरड इथली सृष्टी. आता बेरड कोरड, तर बेरड म्हणजे रखरखीत आणि कोरड म्हणजे अतिशय निस्तेज, कोरडी. तर जी निस्तेज धरती आहे, सृष्टी आहे, तर ती घेऊन आली ती नजराना. म्हणजे या ठिकाणी वसंत ऋतूमध्ये आज वसंत ऋतूचा नजराना घेऊन ही सृष्टी आली आहे. म्हणजे आधी ती रखरखीत, भगभगीत, कोरडी अशी दिसत होती, परंतु आता ही या ठिकाणी या सृष्टीवरती चैतन्य आलेलं आहे आणि वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी वेगवेगळे रंग या ठिकाणी दिशा दिशात उधळले आहेत. तर आपण पाहतोय कविता उजाड उघडे माळरान ही. आता उजाड म्हणजे भाकास आणि माळरान म्हणजे गवती पठार. तर हे सगळं या ठिकाणी आता कसं दिसत आहे? वसंत ऋतूमध्ये एकदम रंगीत असं दिसत आहे आणि वसंत ऋतूमुळे या भगभगीत रखरखीत कोरडी सृष्टी जी आहे ती अतिशय हिरवीगार दिसत आहे. पुढच्या ओळी पहा. गर्द पोपटी लेवून वसने, मुरडत आली लिंबोनी. आता गर्द पोपटी लेवून वसने. गर्द म्हणजे दाट, पोपटी म्हणजे पोपटी रंग आणि लेवून म्हणजे घालून, त्या ठिकाणी वसने म्हणजे वस्त्रे. तर दाट पोपटी रंगाची वस्त्रे घालून मुरडत आली लिंबोनी. मुरडत म्हणजे लाजेनं लचकत. तर तशा प्रकारे लचकत मुरडत या ठिकाणी लिंबोनी आलेली आहे. आणि ही लिंबोनी कशी आहे? गर्द पोपटी लेवून वसने म्हणजे ती पोपटी रंगाची अशी दिसत आहे. जर्द तांबडी कर्णफुलेही घालून सजली नागफणी. आता या ठिकाणी गडद, जर्द म्हणजे गडद, तांबडा हा एक रंग आहे. कर्णफुले म्हणजे कानातले डूल, घालून सजली नागफणी. आता
जर्द तांबडी कर्णफुले ही म्हणजे तांबड्या रंगाची फुलं ही या नागफणीला म्हणजे निवडुंग नागफणीला आलेले आहेत आणि ती जणू काय कर्णफुले तांबड्या रंगाची कर्णफुले तिनं घातलेले आहेत असं त्या ठिकाणी दिसत आहे. तर नागफणी कशी सजली आहे पहा. जर्द तांबडी कर्णफुले घालून या ठिकाणी सजले आहे. जर्द तांबडी कर्णफुले म्हणजे दाट तांबडी कानात फुलांचे डूल तिनं घातलेलं आहे. अशा प्रकारे ती सजलेली आहे. लुसलुस पाने अंगोपांगी झुले वडहा दंग होऊनी. आता वरती आपण लिंबोणीचं पाहिलं, नागफणीचं पाहिलं. आता आपण पाहतोय वडाबद्दल. तर वडाबद्दल या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पहा. लुसलुस पाने अंगोपांगी झुले वडहा दंग होऊनी. तर लुसलुस म्हणजे काय, कोवळी, आणि अंगोपांगी म्हणजे संपूर्ण अंगावर शरीरभर, आणि वड म्हणजे वटवृक्ष वडाचं झाड. तर या ठिकाणी लुसलुस पाने अंगोपांगी झुले वडहा दंग होऊनी. तर वडाचे झाड हे आपल्या पूर्ण शरीरभर त्यानं लुसलुशीत कोवळी पाने त्यानं घेतलेले आहेत. तर लुसलुशीत कोवळी पाने लेवून तो वड झुले वडहा दंग होऊनी. दंग होणे म्हणजे गुंग होणे. तर हा वड त्या ठिकाणी गुंग होऊन दंग होऊन झुलत आहे. म्हणजे लुसलुस पाने अंगोपांगी झुले वडहा दंग होऊनी म्हणजे वडाचे झाड त्यानं आपल्या सर्वांगावर पूर्ण अंगावर लुसलुशीत कोवळी पाने लेवून गुंग होऊन ते वडाचं झाड झुलत आहे. तर वडाबद्दल झालं. आता वरती आपण कशाबद्दल पाहिलेलं आहे. लिंबोणी, नंतर पाहिलं नागफणीबद्दल आणि नंतर वडाबद्दल पाहिलेले आहे. आता पुढे दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी. आता घाणेरी हे एक फुलझाड आहे. तर घाणेरीनं काय केलेलं आहे पहा. दुरंगी म्हणजे 2 रंगांची, चुनरी म्हणजे दुपट्टा. तर घाणेरी ही नटुनी थटुनी म्हणजे या ठिकाणी 2 रंगांचा दुपट्टा ओढून हे घाणेरीचं झुडूप नटून थटून त्या ठिकाणी उभं आहे. म्हणजे घाणेरीच्या झुडपाला सुद्धा 2 रंग त्या ठिकाणी आहेत. म्हणजे त्याच्या फुलाला 2 रंग आहेत आणि ते कसं दिसत आहे की जणू काही 2 रंगांचा दुपट्टा या झाडानं ओढून ते नटून थटून उभा आहे. अशा प्रकारे ते दिसत आहे. आता पुढे आपण पाहतोय सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोर पिसापरी. आता पिंपळाची पानं जी आहेत ती सळसळीत आहेत, तेजस्वी सळसळ करत आहेत. आणि ही तेजस्वी सळसळ करीत असलेली पाने कशी आहेत, मऊ मुलायम. मऊ मुलायम म्हणजे मृदू आणि कोमल अशी मोर पिसापरी म्हणजे मोर पिसांसारखी चमकत आहेत. सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोर पिसापरी म्हणजे पिंपळाची ही झळझळीत तेजस्वी सळसळ करत असलेली ही जी पाने आहेत ती मऊ मृदू कोमल अशी मोर पिसांसारखी चमकत आहेत. सांबर लाल कळ्यांनी लकडून उभे स्वागता पानंदीवरी. आणि वाटेवर लाल कळ्यांनी लगडलेले हरिण स्वागतासाठी उभे आहे. तर अशा प्रकारे काय सांगितलेलं आहे. सांबर लाल कळ्यांनी लकडून उभे स्वागता पानंदीवरी. तर याचा अर्थ काय आहे की एरवी जी पानंद म्हणजे एक पायवाट जी असते तर ती अतिशय त्या ठिकाणी निमूट बसलेली असते. म्हणजे त्या ठिकाणी काहीही नसतं. परंतु याच पायवाटेवर लाल कळ्यांचा सडा विखुरलेला आहे आणि ते असं दिसत आहे. म्हणजे कवयित्रीने या ठिकाणी अशी कल्पना केली आहे की जणू काय लाल कळ्यांचे हरिण म्हणजे सांबर वसंत ऋतूच्या स्वागताला पानंदीवर म्हणजे त्या पायवाटेवर उभे आहे असं ते दिसत आहे. म्हणजे पायवाटेवर लाल फुलांचा असा सडा त्या ठिकाणी पसरलेला आहे की जणू काय एखादे हरिण त्या ठिकाणी लाल कळ्यांनी लगडल्यासारखे उभे आहे असे दिसत आहे. जे या ठिकाणी पहा परत एकदा आपण पाहतोय सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोर पिसापरी म्हणजे पिंपळाची झळझळीत तेजस्वी सळसळ करीत असलेली पाने
मऊ, मृदू आणि कोमल मोरपिसांसारखी चमकत आहेत. आणि पानंदीच्या वाटेवर म्हणजे काय झालेलं आहे पहा, पानंदीच्या वाटेवर काय झालेलं आहे, वसंत ऋतू म्हणजे फुलांचा उत्सव, परंतु त्या ठिकाणी एरवी निमूट असलेली ही जी पानंद आहे, पानंद म्हणजे तुम्हाला सांगितले की पानंद म्हणजे काय, पायवाट, शेतामधून जाणारी एक अरुंद वाट त्याला म्हणतात पानंद. तर ती शेतामधून जाणारी जी अरुंद वाट आहे तर ती कशी दिसत आहे पहा, की ती नेहमी अशी निमूट त्या ठिकाणी दिसते, तिथं कुणीही नसतं. परंतु या ठिकाणी या पानंदीवरती, या पायवाटेवरती लाल कळ्यांचा सडा विखुरलेला आहे. आणि तो लाल कळ्यांचा सडा असा दिसत आहे की जणू काही ही पायवाट लाल कळ्यांनी लगडून गेली आहे. आणि कवयित्रीनं त्या ठिकाणी अशी कल्पना केली आहे की जणू लाल कळ्यांचं जणू हरिण सांबर वसंत ऋतूच्या स्वागताला पानंदीवर उभे आहे. पळस फुलेही बहरून आली, पळस फुलेही बहरून आली या मातीच्या अंकावरती. अंकावरती म्हणजे काय, मांडीवरती, बहरून म्हणजे फुलून. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर मातीच्या मांडीवर लहान बालकासारखी ही पळसाची फुले फुलून आलेले आहेत. म्हणजे पळसाची फुलं ह्या मातीवरती फुललेले आहेत. कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती. कुसुमे म्हणजे फुले, आपण पाहतो की फुलाला समानार्थी शब्द आहे कुसुम. तर कुसुमे म्हणजे फुले, कुसुमे सारी या जगातली म्हणजे या सृष्टीतली सर्व फुले, विश्वातील सर्व फुले, पळस फुलांचा हा जो बहर आहे तो पाहून आपल्या मनात झुरत बसलेले आहेत. म्हणजे पळस फुलं अगदी हेवा करण्यासारखी त्या ठिकाणी फुललेले आहेत. तर आपण परत या 4 ओळींचा अर्थ पाहतोय. पळस फुलेही बहरून आली म्हणजे मातीच्या अंकावरती, तर मातीच्या मांडीवर, अंकावरती मांडीवर ही लहान बालकासारखी पळसाची फुले फुलून आलेली आहेत. कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती. आणि या सृष्टीतील, या विश्वातील सर्व फुले, पळस फुलांचा हा जो बहर आहे तो बहर पाहून आपल्या मनातल्या मनात झुरत बसलेले आहे. आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान. कोकिळा म्हणजे एक पक्षी आहे, मोहर म्हणजे फळाआधीचा जो फुलरा असतो तो, त्याला म्हणतात मोहर. सुरेल तान म्हणजे मधुर गोड अशी स्वरांची लहर. तर आंब्याच्या मोहरातून आली म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, वसंत ऋतू असल्यामुळं आंब्याचं झाड मोहरलेलं आहे. आणि या आंब्याच्या मोहरातून कोकिळेची मधुर तान या ठिकाणी ऐकायला येत आहे, हवेवरती लहरत आहे, ऐकायला येत आहे. उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान. म्हणजे अशा प्रकारे भकास उघडे बोडके असलेले जे माळरान होते ते आता वसंत ऋतूचं गीत गाऊ लागलं आहे. तर शेवटच्या 4 ओळी पुन्हा एकदा आपण पाहतोय. आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान, उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान. म्हणजे काय, वसंत ऋतू आल्यामुळं काय झालेलं आहे, आंब्याचं झाड मोहरलेलं आहे आणि या आंब्याच्या झाडावरती कोकिळा गाणे गात आहे. तिचं जे मधुर गाण आहे तर ते आपल्याला ऐकायला तिथं येत आहे. तर मधुर तान तिथं हवेवर लहरत आहे आणि भकास असलेलं उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान. म्हणजे भकास असलेलं, उघडं बोडकं असलेलं जे माळरान आहे ते आता वसंत ऋतूचं गीत गाऊ लागलेलं आहे. तर या ठिकाणी आपली कविता संपलेली आहे. आपला शेवटचा भाग म्हणजे होमवर्क. तर आजचा होमवर्क आहे, उजाड उघडे माळरानही या कवितेचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा.